पंतप्रधान नरेंद्र मोदींची येत्या शनिवारी गोव्यातील वास्कोमध्ये जाहीर सभा होणार आहे। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह भाजप नेते सभेमध्ये सहभागी होणार आहेत। दक्षिण गोव्यामध्ये भाजपकडून पल्लवी धेपे तर गोव्यातून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज अकोल्यामध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे। अकोल्यात महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा होतीये, तर जनतेशी देखील ते संवाद साधणार आहेत। दुसऱ्या टप्प्यामधील मतदानाला अवघ्या 3 दिवस शिल्लक असताना नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरूच आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज रामदास तडस यांच्या प्रचारार्थ चांदूर रेल्वे इथं 12:30 वाजता जाहीर सभा होणार आहे। त्यानंतर 4 वाजता धारणी इथं नवनीत राणांच्या प्रचारासाठी फडणवीस सभा घेणार आहेत। पुण्यामध्ये 29 एप्रिलला एकाच दिवशी 2 मोठ्या सभा होणार असून एकीकडे महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत आणि त्याच दिवशी वारजे येथील RRMD कॉलेजच्या मैदानावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची देखील एकत्र सभा होणार आहे। जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार 24 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळेस महाविकास आघाडी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे, तर आदित्य ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील हे या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। तसंच उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आमदार रवींद्र वायकरांनी सुद्धा शिंदेंची भेट घेतली आहे। ठाण्यामधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी या बैठका पार पडल्या। नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार असून हेमंत गोडसेंना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हेमंत गोडसे, अजय बोरस्ते आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक झाली आहे आणि 2 दिवसांमध्ये गोडसेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। नाशिकचा खासदार शिवसेनेचाच व्हायला हवा अशी ताकीद आता मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री उदय सामंतांनी विनोद पाटलांची भेट घेतली। यावेळेस तातडीचा सर्व्हे करून मला उमेदवारी द्यावी अशी मागणी विनोद पाटलांकडून करण्यात आली। चर्चा सकारात्मक झालेली असून मुख्यमंत्री विनोद पाटलांची भेट घेतील आणि मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली। त्यामुळे संभाजीनगरमध्ये महायुतीमध्ये मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे। संजय निरुपम आणि मनसे यांचा वाद जुना उफाळून आलाय, तर उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेनेनं संजय निरुपम यांना उमेदवारी दिल्यास त्याला मनसेचा विरोध आहे आणि महायुतीमध्ये मुंबईतील ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे संजय निरुपम हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले। दरम्यान या चर्चांना सुरुवात होताच महायुतीला सहकार्य करण्याची भूमिका घेतलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मात्र नाराजी व्यक्त केली जाते। बीड जिल्ह्याचे प्रारब्ध बहीणभाऊ मिळून ठरवू शकत नाहीत, तर जनता ठरवणार असं म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी मुंडे बहीण भावांवर घाणाघाती टीका केली आहे। तर तुम्ही स्वार्थासाठी एकत्र आलात असं देखील बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय। अनंत गीतेंच्या सभेला भास्कर जाधवांनी हळदीचं कारण देत दांडी मारल्यानं विरोधकांनी भास्कर जाधवांनी टीकास्त्र सोडलंय। जाधवांना उमेदवारीच्या प्रचारापेक्षा लग्न महत्त्वाचं वाटत असेल आणि त्यांनी त्यांचा निर्णय घेतला असावा अशी टीका शिवसेनेच्या योगेश कदम यांनी केली आहे। तर भास्कर जाधव गीतेंचा प्रचार करत नसतील तर आनंद गीते बॅकफूटवर जातील असा टोला देखील कदमांनी लगावलाय। मनसे कार्यकर्ते निष्ठेनं पाळतील आणि महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी व्यक्त केलाय। चुकीला चूक आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याचं धाडस केवळ राज ठाकरेंमध्येच आहे असं अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलंय। शिवसेना आमदार योगेश कदमांनी मनसेच्या वैभव खेडेकरांना टोला लगावलाय। केवळ स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवून घेण्यासाठी वैभव खेडेकर प्रयत्न करतायत, नाराजी दाखवून महत्त्व वाढवून घेतात असा आरोप योगेश कदमांनी केला आणि रत्नागिरी जिल्ह्यात मनसेची नाराजी नेमकी कशासाठी असा सवाल करत त्यांनी खेडेकरांवर निशाणा साधलाय। तर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये नाराजी नाट्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय। उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या संतोष चौधरींनी थेट पक्षानं पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप केला होता, मात्र बंड करण्याचा निर्णय फसल्यानं माजी आमदार संतोष चौधरी हे पुन्हा शरद पवारांच्या छत्राखाली आल्यामुळे राजकीय नाट्य सध्या चर्चेचा विषय ठरतोय।
शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि त्याचबरोबर अर्चना पाटील, राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना पाटील यांना आचारसंहिता भंगाच्या नोटीसीनंतर निवडणूक आयोगानं ॲक्शन मोडवर आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलीस, सायबर विभाग आणि आरोग्य विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 35 पैकी 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत. तर धाराशिवमधून आता 31 उमेदवार रिंगणात असून निवडणूक आयोगाकडून त्यांना चिन्ह वाटप करण्यात आलंय. त्यामुळे आता निवडणूक आखाड्यामध्ये प्रचाराचा धुराळा उडणार आहे. पूर्व भारतावर पुढील 5 दिवस सूर्य आग ओकणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आणि याआधी विविध भागांना 2 लाटांचा तडाखा देखील बसलेला असून पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि बिहार या राज्यांमध्ये उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळतोय. सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली आहे. तर 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं शिरापूर गावामध्ये आंब्याचं प्रचंड नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घाव सिरावल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नागपूरसह विदर्भामधील अनेक जिल्ह्यांवर पावसाचं सावट कायम आहे. तर विदर्भामधील तापमानाचा पारा तब्बल 7 ते 13 अंशांपर्यंत घसरलाय आणि परिसरामध्ये गारवा पसरलाय. अवकाळी पावसाची सक्रियता 24 एप्रिलपर्यंत राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. विदर्भामधील वाशिम इथं उष्णतेची लाट आली आहे. तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी सुरूच आहेत. विदर्भात वादळी पाऊस, गारपिटीचा तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. मुंबईसह कोकणात, ठाण्यामध्ये उष्ण हवामानाचा इशारा आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. कळंब, भूम आणि तुळजापूरमध्ये झालेल्या पावसानं फळबागांचं, ज्वारी, कांदा, भाजीपाल्याचं अतोनात नुकसान झालं. तर धाराशिवमध्ये ढगाळ वातावरण कायम असून आजही पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. अवकाळी पावसामुळे धाराशिव जिल्ह्यामधील 264 गावांमधील 2474 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. 62 जनावरं दगावलेली असून 119 घरांची पडझड झाली आणि प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले. तर लवकरात लवकर मदत देणार असल्याचं आश्वासन देण्यात आलंय. जळगावच्या गिरणा धरणामध्ये सध्या 21% जलसाठा असून सद्यस्थितीमध्ये 40गाव शहरात 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. तर मे महिन्यामध्ये परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये दुष्काळी गावांची तहान भागवण्यासाठी MIDC मधून 2 पॉईंटद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र त्यावर टँकरची संख्या वाढत चालल्यानं वाढीव पॉईंट मिळावे या मागणीसाठी टँकर चालकांकडून मागणी होत होती. मात्र ही मागणी मान्य न झाल्यानं 68 टँकर चालकांनी काम बंद आंदोलन केलं. त्यामुळे आता पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. ठाणे महापालिकेच्या मुख्य वितरण वाहिनीच्या कामासाठी गुरुवारी 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी 9 ते शुक्रवारी सकाळी 9 पर्यंत 24 तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणामध्ये अवघा 39% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात उन्हाचा पारा 40च्या पुढे गेल्यामुळे बाष्पीभवनामध्ये वाढ झाली. त्यामुळे आता पाणी जपून वापरण्याचं आवाहन MIDC विभागानं केलंय. देशामधील बाजारामध्ये कापसाच्या दरामध्ये काहीशी आता वाढ झाली आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाला प्रति क्विंटल 7,200 ते 7,500 रुपयांचा भाव मिळतो आणि कापूस बाजारामध्ये ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतार सुरूच आहे. देशातील बाजारामध्ये आज सोयाबीनला 4,200 ते 4,600 रुपयांचा भाव मिळतोय आणि ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील बाजारात गव्हाच्या भावातील वाढ कायम आहे. देशभरामध्ये सध्या गव्हाच्या प्रति क्विंटल सरासरी 2,300 ते 2,800 रुपयांचा भाव मिळतोय आणि गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. राज्यामधील बाजारांमध्ये आल्याचा भाव टिकून आहे. लग्नसराई आणि सणांमुळे आल्याला चांगला भाव मिळतोय. तर सध्या आल्याचे भाव आहे सरासरी भाव पातळी सध्या 7,000 ते 11,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजारामधील लसणाची आवक वाढत असल्यामुळे लसणाचे भाव मागील काही दिवसांपासून कमी झाले आहेत. लसणाचे भाव क्विंटल मागे 20 ते 30% कमी झाल्यामुळे लसणाला प्रति क्विंटल 10,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय.
पुण्याच्या शिरूर येथील जैन मंदिरामध्ये चोरीची घटना घडली. मंदिराच्या मुख्य दरवाजाचं लॉक तोडून चोरट्यांनी दानपेटीमधील रक्कम लंपास केली आहे. तर ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळपासूनच पेल्हार फाटा ते खानिवडे टोलनाक्यापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होती. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलाय. खेड शिवापूर टोलनाक्याजवळ एक अल्कोहोलनं भरलेला टँकर पलटी झाला आणि 4 क्रेनच्या सहाय्यानं या टँकरला बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र टँकर पलटी झाल्यानं खेड शिवापूर टोलनाक्याजवळ वाहनांची मोठी रांग लागली आहे. पुण्यामधल्या आंबेगाव तालुक्यामधल्या खडकी पिंपळगाव इथं भरदिवसा घरासमोर बिबट्याचं दर्शन झालं. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. तर या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली जाते. वसई किल्ल्यामध्ये गेल्या 25 दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या 20 दिवसांपासून वनविभागाचे अधिकारी तळ ठोकून होते आणि अखेर 25 दिवसानंतर सापळा रचून या बिबट्याला पकडण्यात यश आलं. त्यामुळे वसईकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. तर भाईंदरच्या उत्तानेतील केशवसृष्टी परिसरामध्ये शेतकरीच्या शोधात असलेल्या बिबट्या थेट मानवी वस्तीत शिरल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय. बिबट्यानं थेट घरातील अंगणात शिरून कोंबडीची शिकार केली आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. तर हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळख असलेल्या अंजनेरी पर्वतावर सुद्धा हनुमान जयंती उत्सव सुरू आहे. अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सिद्ध हनुमान मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आणि मंदिराला आकर्षक फुलांची आरास देखील करण्यात आली आहे. मूर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आलंय आणि जय हनुमानच्या जयघोषात संपूर्ण अंजनेरी परिसर दुमदुमून गेलाय. तर हनुमान जयंती निमित्तानं वसईमधील न्यू इंग्लिश स्कूलचे कला शिक्षक कौशिक जाधव यांनी तुळशीच्या पानावर रामभक्त हनुमान रेखाटले. त्यासाठी 30 मिनिटांचा अवधी त्यांना लागलेला असून वॉटर कलर्सच्या माध्यमातून हे चित्र साकारण्यात आलंय. पुण्यामधल्या आंबेगाव तालुक्यातील तोरांदळे गावात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. तर आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं असून गोड तिखट पुरी आणि कांद्याची चटणी प्रसाद म्हणून वाटलं जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोलीमध्ये प्राचीन पंचमुखी मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. मंदिरामध्ये हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. मुळशी तालुक्यामधल्या वाळेण इथं वाघजाई देवीची ऐतिहासिक बगाडी यात्रा उत्साहात संपन्न झाली. वाघजाई देवीची पालखी छबिनाची मिरवणूक झाल्यावर ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली. आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये